नमस्कार मित्रांनो, नवीन एका लाईव्ह लर्निंग व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ट्रेंडिंग मार्केटमध्ये आपण आपलं कॅपिटल कशा प्रकारे प्रोटेक्ट केलं आहे. ॲज अ ऑप्शन सेलर आपल्याला मोठ्या मुवमेंट पासून भीती असते आणि सेम मार्केटमध्ये आज मोठी मुवमेंट आलेली आहे आणि त्या मुवमेंट पासून आपण आपलं कॅपिटल कसं प्रोटेक्ट केलं आहे, तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला शिकण्यास भेटेल. आणि जे ऑप्शन बायर असतील त्यांनी आज नक्की प्रॉफिट केला असेल, कारण की आपण जो सेटअप घेतलेला आहे त्या सेटअप नुसार आपल्याला निफ्टी असू द्या, सेन्सेक्स असू द्या, बँक निफ्टी असू द्या, त्यामध्ये एंट्री भेटलेली असेल. तर आय होप सर्वांनी आज आपण मस्त प्रॉफिट बनवला असेल. तर करूया व्हिडिओला सुरुवात. ओके, 11 वाजले आहेत आणि समवेअर आपण या लेवलला आता जस्ट एंट्री घेतलेली आहे 10:30च्या आसपास. तर आजचा एंट्री घेण्यामागचं लॉजिक काय आहे, तर मार्केट फ्लॅट ओपन झाला आणि फ्लॅट ओपन झाल्यानंतर आपण जसं की डिस्कस केलेलं आहे की हा जर हाय ब्रेक झाला तर मार्केटमध्ये एक अपसाईडची मुवमेंट येऊ शकते. परंतु आता ही अपसाईडची मुवमेंट कुठेपर्यंत कंटिन्यू होऊ शकते हे पाहू शकता आपण. ही मार्केट आता सध्या एका रेजिस्टन्स लेवलला आहे. जसं की तुम्ही पाहू शकता की एक रेजिस्टन्स लेवल आहे मार्केटसाठी 73,400. तर या 73,400 लेवलला थोडंसं मी काय केलेलं आहे, एक सीई शॉर्ट केलेला आहे. जर मार्केटला हाय ब्रेक करायचा असेल तर मार्केटला या लेवलला टाइमपास करावा लागेल आणि हा टाइमपास केला तर आपल्याला थोडाफार टाइम डिके भेटू शकतो आणि टाइम डिके भेटण्यासाठीच थोडासा मी काय केलेलं आहे, एक इथून सीई शॉर्ट केलेला आहे. लेट्स सी मार्केट कसं डिसाईड करतंय किंवा डायरेक्शन कोणती डिसाईड करतंय ते आपण पाहूया आणि त्यानुसार आपली पोझिशन मॅनेज करण्याचा प्रयत्न करूया. स्टील मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी जास्त आहे. मार्केटमध्ये एवढं इझिली पैसा मिळत नाही, कारण की अपसाईड मार्केट खाली एकदा जाते, वरती गेलं, पुन्हा खाली आलं. कुठेच एक क्लिअर डायरेक्शन कुठेच मार्केटमध्ये नाही. तो अशा मार्केटमध्ये प्रॉफिट कमवणं खूप अवघड असते. जसं की तुम्ही पाहत असाल की अदर सोशल मीडियावर सुद्धा की जेवढे पण प्रॉफिटेबल ऑप्शन सेलर आहेत ते कंटिन्यू या महिन्यामध्ये लॉसमध्ये आहेत. स्टील आपण ब्रेक इव्हनला आहे किंवा थोडंफार 20-25 हजार प्रॉफिटमध्ये आहे. स्टील फेब्रुवारी महिना आपल्यासाठी खराबच गेलेला आहे. 20-25 हजार रुपये हा कुठे प्रॉफिट नाही होत, परंतु लॉस पण नाही झाला, हे आपल्यासाठी एक चांगली गोष्ट आहे. ओके, 2-2:15च्या आसपास टाइम झालेला आहे आणि मार्केटने आज कंटिन्युअसली रॅली दिलेली आहे. मार्केटने पूर्णपणे अप ट्रेंडमध्ये आहे. तर अशा अप ट्रेंडमध्ये आपण कशा प्रकारे ट्रेड केलेला आहे ते तुम्हाला दाखवतो मी. तर ॲज पर स्ट्रॅटेजी मी काय केलेलं आहे, पूर्ण हायर लेवलनं स्टार्ट करण्याचा प्रयत्न करत राहिलो आणि प्रत्येक वेळेस काय झालेलं आहे, माझा स्टॉप लॉस हिट होत गेलेला आहे. सो एक साईडचे पूर्ण मला काय झालेलं आहे, सीई साईडने पूर्णपणे स्टॉप लॉस दिलेले आहेत आणि पीई साईडने पूर्ण मॉर्निंगला जो मी पीई घेतला होता तो मॉर्निंगचा पीई मी कंटिन्यू आतापर्यंत सुद्धा राईड करत आहे. तर हे तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला थोडासा जोपर्यंत तुमच्या लेवल पर्यंत मार्केट येत नाही तोपर्यंत त्याला आपण एक्झिट नाही करायचं. तर चला एकदा मी रिफ्रेश करतो. तर सकाळी आपल्याला दिसत होता की आपल्याला 4, 5, 6, 7 हजार रुपयाचा प्रॉफिट होता, परंतु तो प्रॉफिट पूर्णपणे इरोड होऊन पुन्हा आपल्याला लॉसमध्ये कन्वर्ट झाला होता आणि पुन्हा एकदा प्रॉफिटमध्ये आलेलो आहे आपण. तर या ट्रेडिंग करिअरमध्ये या गोष्टी प्रॉफिट लॉस या गोष्टी होत राहतात मार्केटमध्ये. तर ॲज पर स्ट्रॅटेजी मी माझं काम केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता की पूर्णपणे प्रत्येक हाय हेजिंगसाठी घेतलेला होता आउट ऑफ द मनी. तर तुम्ही पाहू शकता की तुम्ही प्रत्येक सीई मध्ये आपला लॉस झालेला आहे, प्रत्येक सीई मध्ये लॉस झालेला आहे. इथे 5,000 झालेला आहे, इथे 2800. परंतु लिमिटेशन आहेत. प्रत्येक वेळेस मी काय केलेलं आहे, माझा स्टॉप लॉस घेतलेला आहे. असं नाही की बाबा मार्केट वरती चाललंय म्हणून किंवा मार्केट खाली येईल म्हणून मी होप मध्ये राहिलोय. तर या गोष्टी पण तुम्हाला काय करायचं, शिकायच्या आहेत. आणि बऱ्याच लोकांचं किंवा बरेच जण मला सांगत आहेत की सर तुम्ही ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करताय, परंतु आमचं एवढं कॅपिटल नाही ऑप्शन सेलिंग करण्यासाठी. तर थोडं एवढा व्हिडिओचा किंवा सायकोलॉजीचा एवढा आमच्यावर जेवढा असा काही इफेक्ट होत नाही, किंवा तुम्ही आमच्यासाठी काहीतरी करा. तर मित्रांनो, मी सांगतोय तुम्हाला की आजपासून मी काय करतोय की हे ट्रेड न दाखवतो तुम्हाला काय करतोय, मी तुमच्यासाठी एक वेगळा अकाउंट क्रिएट करतोय आणि इक्विटीमध्ये सेम अकाउंटमध्ये इक्विटीमध्ये मी ट्रेड करणार आहे. इक्विटी म्हणजे स्टॉक मध्ये करणार आहे, जेणेकरून तुम्ही पण रिअलाइज करू शकता, तुम्ही पण तिथे ट्रेड करू शकता. ज्यांचं कॅपिटल थोडं कमी आहे ते सुद्धा ट्रेड करू शकतील. अशा हिशोबाने मी काय करतोय, थोडंसं माझं प्लॅनिंग चेंज करतोय आणि हे ऑप्शन हे तर ट्रेडिंग माझे चालू राहील. अपार्ट फ्रॉम दिस मी काय करतोय, थोडे 1-2 दिवसाचे किंवा 4-5 दिवसाचे स्विंग ट्रेडिंग करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला पण थोडी आयडिया येईल आणि सुरुवातीला स्विंग ट्रेडिंग मधूनच पैसे कमवले पाहिजेत याच्यासाठी मी थोडा ट्राय करत राहील. आणि इथून पुढचे व्हिडिओ जे पण काही येतील ते स्विंग ट्रेडिंग रिलेटेड राहतील. ऑप्शन सेलिंगचा माझा जेवढे पण माझे फॉलोअर्स आहेत सध्या, त्यांना ऑप्शन सेलिंग करण्या एवढं कॅपिटल सध्या कमी आहे. असे आहेत
मी असं नाही म्हणत की ज्यांच्याकडे कॅपिटलच नाही, परंतु कमी आहेत. आज सकाळीच माझा एक प्रीमियम ग्रुप आहे ज्यांनी माझा पहिला ऑफलाईन क्लास एकदा केला होता. त्यांना मी सकाळी रिक्वायर्ड टू दिला होता. आज मॉर्निंगचा ट्रेड आहे, याचे स्क्रीनशॉट पण तुम्हाला मी दाखवतो. ज्यांनी प्रॉफिट केला आहे हा दिला होता. 1 डे मध्ये 20% रिटर्न आहेत. हा एक दिला होता, ह्याचे रिटर्न्स आहेत 758 रुपये आहेत, म्हणजे 5% रिटर्न आहेत. त्याला सर्किट लागलेला आहे. तर अशा प्रकारे पण तुम्ही पण असे प्रॉफिट करू शकता. असं नाही की शेअर मार्केट शिकलं म्हणजे तुम्हाला फक्त ऑप्शन मध्येच काम केलं पाहिजे, ऑप्शन सेलिंगच केलं पाहिजे. याचा जर तुम्ही ट्रेडर बनला तर प्रत्येक गोष्टी तुम्ही पैसा काढण्यासाठी कॅपेबल असणार. सो आपण काय करूया, आता इक्विटीवर थोडं फोकस करूया. आणि याच्यासाठी पण मी काय केलेलं आहे, एक स्पेशल माझा इंडिकेटर बनवलेला आहे. तो इंडिकेटरचा पण आजच्या क्लासमध्ये तुम्हाला थोडासा ओव्हरव्ह्यू देतो मी, म्हणजे तुम्हाला राईड करायला किंवा ट्रेलिंग वगैरे करण्यासाठी इझी जाईल. तर हा प्रॉफिट सध्या 4,000 रुपयाच्या आसपास प्रॉफिट चालू आहे, तुम्हाला दिसत असेल 4,000 रुपयाच्या आसपास. आणि ऍट द डे एंड आय थिंक सो 0 होऊन जातील. तर 4,000 रुपयाच्या आसपास आपला प्रॉफिट चालू आहे. अँड डे एंड पर्यंत हे दोन्ही प्रीमियम आय होप 0 होऊन जातील. आणि 0 झाल्यानंतर मॅक्स प्रॉफिट किती येईल आपल्याला, मॅक्स प्रॉफिट हे 10 रुपये आणि 110, म्हणजे इथे साधारण 1100 रुपये आणि इथं साधारण 1300-1400 रुपये येतील आपल्याला. तर मॅक्स प्रॉफिट आणखी आपला 1400, 2,500 वाढवू शकते, म्हणजे 6,000 पर्यंत आपला आज मॅक्स प्रॉफिट होऊ शकतो. लेट्स सी मार्केट क्लोज झाल्यानंतर मी तुम्हाला अपडेट करतो. ओके, 3:45 वाजलेले आहेत, मार्केट क्लोज झालेला आहे. आणि जसं की पाहू शकता की मार्केट स्टील आपल्या लेवलच्या वरती क्लोज झालेला आहे. सो ते आपण होल्ड केलेले 2 प्रीमियम नक्की 0 झाले असतील. तर आपण पाहूया, एकदा रिफ्रेश करूया पेजला आणि फायनल प्रॉफिट अँड लॉस काय झाला आहे ते चेक करूया. तर जसं की पाहू शकता की 6,500 रुपयाचा आपल्याला आज प्रॉफिट झालेला आहे. आणि पूर्णपणे सीई साईडचे आपले एसएल हिट झालेला आहे. फक्त आपल्याला पीई मध्ये प्रॉफिट भेटलेला आहे आज, बरोबर. तर मार्केटमध्ये आज एक साइड वन वे मुवमेंट आल्यामुळे आपले सीई साईडचे एसएल हिट झालेले आहेत आणि आपण एका साईडने प्रॉफिट बनवलेला आहे. असं आजचं ट्रेडच्या पाठीमागचे हे सिंपल लॉजिक होतं. जसं की तुम्ही इथे वरती एक एनएससीची नोटिफिकेशन पाहू शकता की 9:15 ते 10:15 मार्केट उद्या ओपन आहे आणि 11:30 ते 12:30 मार्केट ओपन आहे. तर या टायमिंग मध्ये आपण एक लाईव्ह मार्केटमध्ये आपण क्लास ठेवलेला आहे आणि या क्लासमध्ये आपण पाहूया की एंट्री, एक्झिट आणि बाय किंवा सेल आपण कसं करू शकतो लाईव्ह मार्केटमध्ये. नवीन लोकांना माहित नाही की बाय सेल वगैरे कसं करायचं आहे, ते जे मार्केटमध्ये नवीन आहेत त्यांच्यासाठी हा सेशन खूप इम्पॉर्टंट राहील. तर सर्वांनी सकाळी 9 वाजता जॉईन करा, ग्रुपवर लिंक भेटून जाईल. तर या व्हिडिओला स्टॉप करूया इथेच, पुन्हा भेटूया एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. टिल द टाइम, बाय बाय, टेक केअर.